गण्य नाही असं मला म्हणायचं नाही, पण ज्या काही वाईट गोष्टी होतात, जे काही वाईट काम करणारे लोक आहेत त्यांची संख्या नसतीच, असा महत्वाचा मुद्दा आहे. आणि म्हणून आजच्या अभंगात जगद्गुरु तुकोबारे सांगतात की बाबांनो मी तुम्हाला सांगतो. आता महत्वाचा प्रश्न आहे, सर्वांनी कीर्तन काळजीपूर्वक ऐका बरं का. कीर्तन म्हणजे मनोरंजन नाही बाय बाबांनो, कीर्तन म्हणजे जीवानं शिवाशी साधलेला संवाद आहे. कीर्तन म्हणजे तनातली कीर काढण्याचं महत्वाचं ठिकाण म्हणजे कीर्तन आहे. आपल्या अंतःकरणातली जी कीर असेल, आपल्या अंतःकरणात ज्या वाईट गोष्टी असतील त्या सगळ्या जाळण्याचं काम कीर्तन करतं. कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग. आणि म्हणून बाळांनो आजचं कीर्तन जरा वेगळं आहे. सर्वांनी मनाचे कान करून आजचं कीर्तन ऐका बरं का. तुकोबारे सांगतात मी तुम्हाला सांगतो. महत्वाचा प्रश्न असा आहे, जर एखाद्यानं विचारलं आणि मग सांगितलं तर ठीक आहे. एखाद्यानं जर विचारलं आणि मग सांगितलं तर ठीक आहे, पण लोकांनी विचारलं देखील नाही तरी देखील तुकोबारे सांगतात. का सांगतात याचं चिंतन आपल्याला ऐकायचंय. याचं चिंतन तुम्हाला मला सगळ्याला कीर्तन करायचंय नाही बाबांनो, लक्षपूर्वक ऐका. विचारलं नाही तरी देखील तुकोबारे सांगतात मी तुम्हाला सांगतो, तुम्ही विठ्ठलाला बजा, विठ्ठलाची भक्ती करा, परमात्म्याचं नामस्मरण करा. आता याच्याकरता दोन गोष्टी आहेत बरं का. कोणत्या दोन गोष्टी? काही गोष्टी अशा असतात ज्या विचारल्या तरीही सांगू नये. ऐकताय ना सगळे? काही गोष्टी अशा असतात ज्या विचारल्या तरीही सांगू नये आणि काही गोष्टी अशा असतात ज्या नाही विचारल्या तरी सांगाव्यात. याच्याकरता उदाहरण देतो, सगळ्यांनी भजन करा. विठ्ठल उदाहरण असं आहे, आपल्या समोरून समजा एखाद्या कसायानं गाय पकडली आणि ती त्या हातातून निसटली आणि ती गाय आपल्या समोरून गेलेली आहे. 5 मिनिटांनी तो कसाई पळत आला. पळत आल्यानंतर त्याला आजूबाजूला कोणी दिसलं नाही, फक्त आपण दिसलो. आणि त्या कसाईने विचारलं, ओ दादा तुम्हाला गाय दिसली का? आता इथून पळाली 2 मिनिटापूर्वी. आता मला सांगा सगळ्यांनी, कसाई काय करणार आहे? गायीची तो हत्या करणार आहे, गायीला तो मारणार आहे. कसाईनं आपल्याला विचारलं सांगावं का? काय वाटतं मुलीनं तुम्हाला? सांगितलं पाहिजे का? इकडे गेली, बरोबर सांगितलं त्यांनी. जर आपण कसाईला सांगितलं की हा दादा ती तिकडे गेली, मग तो कसाई तिच्याकडे जाईल, त्या गाईला पकडील आणि तिला मारेल. आणि मग गो हत्येचं पातक त्याला तर लागेलच, पण त्याच्याबरोबर आपल्यालाही लागेल. न काही करता फक्त सांगितलं इकडे गेली, फक्त इशारा केला आपण, काय तिकडे गेली. म्हणजे ही गोष्ट अशी आहे, ही जरी विचारली तरी सांगू नये. व्यवहाराचं उदाहरण सांगतो आपल्या रोजच्या घरामधलं. समजा आपल्या गावात वऱ्हाड आलाय लग्नाला. ऐका बरं का, सगळ्यांचं लक्ष आहे ना. वऱ्हाड आलाय गावाला आणि त्या वऱ्हाडीमध्ये काही जण असे असतात की ते सारखे वर्गे माणसं पाहतात, त्यांना विचारतात का तुमच्या गावात दुकान आहे का? देशी विदेशी कशा दुकान आहे का? जरी विचारलं सांगायला पाहिजे का? सांगायला पाहिजे. काय वाटतं तुम्हाला, सांगायला पाहिजे का? हे जरी त्यानं विचारलं तरीही सांगू नये. जर नवरदेव नवरीचा संसार चांगला व्हावा असं वाटत असेल, त्यांचं लग्न वेळेत लागावं असं वाटत असेल, तर अशा पेशंटला हा पत्ता सांगू नये. जरी विचारलं तरी सांगू नये. पण आजची गोष्ट जी जगद्गुरु तुकोबारे तुम्हाला आम्हाला सांगतात, ती गोष्ट अशी आहे की नाही विचारली तरीही सांगावी. का सांगावी? त्याचं कारण आहे माय बापांनो, त्या गोष्टीत आपलं कल्याण आहे, त्या गोष्टीत आपलं हित आहे. ती गोष्ट आपल्याला करण्याजोगी आहे. तुकोबारे काय सांगतात, का सांगतात? जगद्गुरु तुकोबारांना त्याचा अधिकार आहे. जगद्गुरु तुकोबारायांनी त्या गोष्टीचा अनुभव घेतला. या सगळ्या शाळेपासून गेली होती ना, शेवटपर्यंत टाळ्या झाल्याच पाहिजे. वेळ 11 वाजता
विनोदाचा एक भाग आहे. मायबापानं संगीत हा विषय असा आहे, जीवानं आत्म्यानं परमात्म्याशी साधलेला संवाद म्हणजे संगीत आहे. आणि ज्ञानोबा सांगतात, लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष सेऊ ब्रह्म रसा. कीर्तन म्हणजे नेमकं काय? कीर्तन म्हणजे आपण अंतःकरणपूर्वक भावयुक्त अंतःकरणानं केलेलं भजन म्हणजेच कीर्तन आहे. आणि ते संपूच नाही असं वाटतं. आता कीर्तनाला कशी परंपरा असते बघा. जे श्रोते येतात ना, काही जण फक्त गायन ऐकण्याकरता येतात, काही जण अभंगाचं विश्लेषण, अभंगाचं चिंतन ऐकण्याकरता येतात, काही जणांना फक्त जोक काय झाले, विनोद काय झाले, महाराजांनी काय सांगितलं ते ऐकण्याकरता येतात, काही जण फक्त कीर्तन झाल्यावर विनोदाचा भाग सोडू द्या. तर आपण परत मुद्द्यावर येऊ. जगद्गुरु तुकोबा आहे, अनुभव आहे, अधिकार आहे, तुकोबारायची त्यामध्ये सांगण्याची तळमळ आहे. या सगळ्याचं चिंतन मायबापांनो आपल्याला या 2-3 तासात करायचंय. काळजी करू नका, बरोबर वेळेत सोडतो मी. थोडासा विनोदी स्वभाव आहे, आपल्याला वेळेत कीर्तन संपवायचंय. तर जगद्गुरु तुकोबाराने कशा पद्धतीने सांगितलं की हिताचं कसं आहे, करण्याचं कसं आहे, याच्यावर आपल्याला चिंतन करायचंय. मी सुरुवातीला सांगितलं, काही गोष्टी नाही विचारल्या तरीही सांगाव्यात, जशी तुकोबाराय सांगतात. याच्याकरता मी सुंदर उदाहरण देतो. एक शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी आपल्या भागवतामध्ये सांगितलेलं एका आंधळ्याचा दृष्टांत, आणि तुलसीदासांनी आपल्या तुलसी रामायणामध्ये सांगितलेलं एका पांगळ्या माणसाचं दृष्टांत. सगळ्यांनी भजन करा. विठ्ठल